नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज 8वीचा इतिहास बघणार आहे आणि 8वीचा इतिहास जो की स्पर्धा परीक्षेसाठी सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे जे सध्या तलाठीच्या परीक्षा सुरू आहेत त्याच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यानंतर नगर परिषद आणि येणारी जी जिल्हा परिषद सगळ्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही आधीचे समजा व्हिडिओ बघितले नसेल 5वी, 6वी, 7वीचे इतिहास तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्याच्यामधून ॲज इट इज प्रश्न येत आहेत. तर तुम्ही एकदा बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ॲज इट इज TCS टेस्ट बोर्डमधून प्रश्न विचारत आहेत. बेसिक प्रश्न असतात त्यामुळे स्टेट बोर्ड त्यांचा रेफरन्स चांगला असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे बघणार आहे. हे व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षेसाठी नगर परिषद, तलाठी आणि जिल्हा परिषदसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा आणि याच्यामध्ये आपण जे एक्झाम ओरिएंटेड आहे तेच बघणार आहे. त्यामुळे पाळण्यात लावण्याचं काही इथं काम नाहीये. तर याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर जे की छोटे छोटे आहेत ते आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर आपल्याला जे महत्त्वाचं आहे त्याच्यातच आपण पॉइंट बघणार आहे, बाकी स्किप करणार आहे. तर बघा, हे पहिला चॅप्टर आहे इतिहासाची साधने. तर इतिहासाची साधने आपण ऑलरेडी 5वी, 6वी, 7वीच्या पुस्तकात बघितलेत. ते काय असतात ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आपण याच्यात टू द पॉइंट येऊ. बघा, इथे अंदमान येथे कोणतं जेल आहे? सेल्युलर जेल. तर अंदमान येथे सेल्युलर जेल तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबईतील मनी भवन कुठे आहे? मुंबईमध्ये, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर वर्धा येथे काय आहे? सेवाग्राम आहे. तर हे मुद्दे तुम्हाला इथे दिसत आहेत, ते इथे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. अंदमानला सेल्युलर जेल, मुंबईमधलं मनी भवन आणि वर्धा येथील काय आहे? सेवाग्राम. त्यानंतर इथे बघा, पुण्यामधलं काय आहे? आगा खान पॅलेस. ठीक आहे, पुण्यामध्ये काय आहे? आगा खान पॅलेस. आणि इथे काय आहे? गांधी स्मारक संग्रहालय सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर हे तुम्ही मुद्दा लक्षात ठेवा, हे परीक्षेसाठी महत्वाचे असतात. त्यानंतर पुढे बघा, इथं आपल्याला अजून काय सापडते? इथे वृत्तपत्र दिलेत, काही नावं त्यांचे: ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार, पत्रिका. आता हे वृत्तपत्र महत्वाचे ऐतिहासिक दृष्टिकोनातून. तर याचे संपादक कोण होते? हे कोणी सुरू केलं? कोणत्या वर्षी सुरू झालं? याची सगळी माहिती आपण पुढे बघणारच आहे, म्हणून फक्त सध्या इथं नावं लक्षात ठेवा: ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार, पत्रिका. त्यानंतर निबंधमाला कोणी लिहिले? विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर हे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत बऱ्याच वेळा. त्यानंतर इथे बघा, पुढे जाऊया. लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखतात? गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख यांनी काय? प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे हे लिहिले. तर लोकहितवादी यांची कोणाची काय फेमस आहे? शतपत्रे. आणि त्यांनी कोणत्या वृत्तपत्रातून किंवा साप्ताहिकातून लिहिले? तर प्रभाकर. ठीक आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 3 ते 4 वृत्तपत्र होती. त्यातलं 1920 या वर्षी सुरू झालेलं मूकनायक हे महत्वाचं. त्यानंतर 1927 मध्ये सुरू झालेलं बहिष्कृत भारत हे एक महत्वाचं. आणि जनता आणि प्रबुद्ध भारत हे सुद्धा त्यांनी वृत्तपत्र चालवली. ठीक आहे. तर मूकनायक हे जे तुम्हाला दिसतंय, तर हे मूकनायक काय होतं? पाक्षिक होतं. पाक्षिक म्हणजे काय? दर 15 दिवसाला निघणारं. बघा, दैनिक असतं, साप्ताहिक असतं, पाक्षिक असतं आणि मासिक असतं. ठीक आहे. आणि वार्षिकी असतं. असे आपले वृत्तपत्राचे काही प्रकार पडतात. ठीक आहे. पुढे आता अजून आपल्याला या चॅप्टर मध्ये कोणता मुद्दा सापडतो ते आपण बघूयात. 1857चा स्वातंत्र्य लढा झाला, ते आपल्याला माहितच आहे. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी काय लिहिलंय? जन गण मन. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर दादासाहेब फाळकेंनी 1913 मध्ये चित्रपट निर्मितीला सुरुवात केली होती, जे आज आपण बघतोय. त्याच्यामध्ये दादासाहेब फाळकेंचा खूप मोठा हात आहे. तर ते त्यांची सुरुवात कधी झाली होती? 1913. हे इयर तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. हा झाला पहिला चॅप्टर सोपा होता म्हणून आपण फास्ट घेतलं. आता आपण याच्यात बघू युरोप आणि भारत. तर याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच गोष्टी बघणार आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे जास्त बाकीचं डिटेल आपण घेणार नाही. तर बघा, इसवी सन 13वा शतक ते 16वा शतक, या 13 ते 16व्या शतकाला आपण काय म्हणत असतो? प्रबोधन युग. ठीक आहे. त्यानंतर हा व्यक्ती लक्षात ठेवा, लिओनार्डो द विंची. अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. म्हणजे याला शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र सगळ्यावर याचा अभ्यास होता. तर याचे जे महत्वाचे फेमस पेंटिंग्स आहेत ते म्हणजे मोनालिसा आणि द लास्ट सफर. हे 2 चित्रकृती त्याच्या अजूनही फेमस आहेत. तर हा कोण होता? लिओनार्डो द विंची. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण हे बघूयात, आपल्याला अजून मुद्दे काही सापडतात. इसवी सन 1450 मध्ये जोहान्स गुटेनबर्ग याने काय? छपाई यंत्राचा शोध लावला. ठीक, कोणता? छपाई यंत्राचा शोध लागला. कधी लागला? 1450 मध्ये. कोणी लावला? जोहान्स गुटेनबर्ग. ठीक आहे. पुढे बघा, आता इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी काय केलं? बायझंटाईन साम्राज्याची जी राजधानी होती कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल म्हणजे सध्या त्याला इस्तंबूल असं म्हणतात, ती जिंकून घेतलं. काय? कॉन्स्टँटिनोपल.
ठीक आहे. तर 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी ते जिंकून घेतलं. लक्षात राहू द्या. चला पुढचा आपण बघूयात आता. आता हे इथं काही महत्वाचे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. परीक्षेत बऱ्याच वेळा ते विचारले जातात. 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी कोण निघाला होता? बॉर्थोलोम्यू डायस नावाचा एक पोर्तुगीज खलाशी होता, तो निघाला. आणि तो काय भारताच्या शोधासाठी निघता फक्त आफ्रिकेचा जो दक्षिण आफ्रिका आहे त्याच्या टोकापर्यंत येऊन पोहोचला. ते टोक होतं केप ऑफ गुड होप पर्यंत येऊन तो पोहोचला होता. तर पहिला प्रयत्न बार्थोलोम्यू डायस याने केला 1487 मध्ये. त्यानंतर त्याच्या पुढे 5 वर्षानंतर 1492 मध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न ख्रिस्तोफर कोलंबस यांनी केला. काय आहे त्याचं नाव? ख्रिस्तोफर कोलंबस. तर याच्या मागे मेन स्टोरी अशी आहे, 1492 मध्ये हा ख्रिस्तोफर कोलंबस पोहोचला होता, पण त्याला वाटलं तो भारत आहे. नंतर अमेरिको व्हेस्पुशी नावाचा एक तिथं पोहोचला. तर त्यांनी सांगितलं की हे भारत नसून अमेरिका आहे. तर मग त्या अमेरिको व्हेस्पुशीच्या नावावरून अमेरिका खंड असं नाव पडलं. तर 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस हा लक्षात राहू द्या. त्यानंतर 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा. ठीक आहे, हा आपल्याला माहिती आहे. 1498 मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला. तर मग सर्वात पहिले परप्रांतीय जर कोणी असेल तर हा वास्को द गामा होता. तो कुठे येऊन पोहोचला? भारताच्या कालिकत बंदरावर. आता कालिकत बंदर हे केरळ मधलं आहे. ठीक आहे, तर हे असे मुद्दे आपल्याला याच्यामध्ये काही सापडतात, हे जे की परीक्षा दृष्टिकोनातून महत्व आहे. आता पुढे बघू आपण अजून काही मुद्दे सापडतात का. 1689 मध्ये एक बिल ऑफ राईट मांडलं गेलं. इंग्लंडच्या संसदेनं ते पारित केलं होतं. तर ते होतं बिल ऑफ राईट 1689 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं होतं आणि या स्वातंत्र्य युद्धामध्ये पुढाकार जो घेतला होता ते कोण होते? जॉर्ज वॉशिंग्टन. ठीक आहे, जॉर्ज वॉशिंग्टन हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये झाली आणि फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्या जगाला काय दिलं? 3 गुण दिले: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे की आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा घेतलेले आहेत. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आपण कोणाकडून घेतली? तर फ्रेंच राज्यक्रांतीकडून आपण ते घेतली. ही लक्षात ठेवा मुद्दा. त्यानंतर पुढे आपण बघूयात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतातील साम्राज्य. तर 1600 मध्ये, इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश इंडिया कंपनी भारतात आली आणि त्यांनी काय केलं? त्यावेळचा जो बादशाह होता जहांगीर नावाचा, त्याने काय केलं? त्याच्याकडून त्यांनी परमिशन भेटवल्या व्यापार करण्यासाठी आणि पहिली वखार म्हणजे व्यापार करण्याचं केंद्र सुरत येथे त्यांनी काय केलं? स्थापन केलं. त्यानंतर इंग्रज आणि फ्रेंच मध्ये युद्ध सुद्धा झाले. 3 युद्ध झाले. तर त्यालाच कर्नाटक युद्ध म्हणून ओळखण्यात ते जातात. आता ही युद्ध कोणत्या वर्षी काय झालं ते पुढे डिटेल आपण बघणार आहे. ठीक आहे, पुढे बघा इथं बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सत्तेचा पाया झाला. 1756 मध्ये काय झालं? सिराज उद्दौला या बंगालचा काय नवाबपदी आला आणि ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं की त्याच्याकडून काही व्यापार करण्यासाठीच्या परवानगी मिळवल्या आणि मग नंतर इंग्रजांनी काय केलं? हळूहळू त्याच्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. आणि रॉबर्ट क्लाइव्ह हा जो तिथं नंतर सेनापती आला, याने काय केलं की जो नवाबचा सेनापती होता मीर जाफर, याला पैसे देऊन किंवा भ्रष्टाचार त्याला करून त्यासोबत, तर मीर जाफरला आपल्या साईडला बोलवून घेतलं आणि इसवी सन 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली, ज्याच्यामध्ये नवाब हारला. ठीक आहे, तर प्लासीच्या लढाईमध्ये कोण होतं? रॉबर्ट क्लाइव्ह, मीर जाफर आणि कोणाच्या विरोधात हे लढत होते? सिराज उद्दौलाचा. ठीक आहे, तर पुढे बघा मग काय झालं की मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला. इंग्रज युद्ध जिंकले आणि मीर नवाबचाच पुढे काय जावई जो मीर कासिम होता याला नवाब बनवलं. पण मीर कासिमला काय होतं? इंग्रजांचे धोरण पटायचे नाहीत. मग इंग्रजांनी ऑब्व्हियसली त्या मीर कासिमला काढून परत मीर जाफरला बंगालचा नवाब बनवलं. आणि मग काय झालं की मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम, ठीक आहे, या तिघांनी मिळून इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं. पण ते युद्ध काय झालं? ते 3 जण हरले इंग्रजांविरुद्ध. तर ते युद्ध झालं होतं 1764 मध्ये आणि कुठं झालं होतं ते? बक्सार. तर म्हणून प्लासीची लढाई जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ती झाली होती 1757 मध्ये आणि बक्सारची लढाई जर विचारलं तर ती झाली होती 1764 मध्ये. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता इंग्रज मैसूर संघर्ष, हे सगळे प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारत आहेत. तुम्ही तलाठीचे पेपर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामधले मुद्दे सापडतात. तर म्हणून हे विशेष करून तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतर इंग्रज मैसूर संघर्ष बघा, हैदर अली त्याच्यामध्ये प्रमुख आता. त्यानंतर हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान. 1799 मध्ये काय झालं? श्रीरंगपट्टणम येथे युद्ध झालं आणि त्या श्रीरंगपट्टणमच्या युद्धामध्ये हा टिपू सुलतान काय मरण पावला. तर ते 4थं इंग्रज मैसूर युद्ध होतं. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. सिंधवर इंग्रजांचा ताबा झाला. जे सिंध होतं 1843 मध्ये इंग्रजांनी सिंधावर पूर्ण ताबा करून घेतला. त्यानंतर शीख सत्तेचा पाडा सुद्धा केला. शीख सत्तेचा जो प्रमुख होता तो होता रणजित सिंह. रणजित सिंहचा जो तो गेल्यानंतर त्याचा मुलगा जो होता तो दलीप सिंह होता आणि त्याच्या वतीनेच त्याची आई राणी जिंदन ही राज्यकारभार पाहत होती. तर राणी जिंदनचे जो सरदारांचा कारभार झाला तर तो थोडासा वेगळ्या पद्धतीने असल्यामुळे पहिलं शीख इंग्रज युद्ध झालं.
त्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. त्यानंतर परत दुसरं शीख इंग्रज युद्ध झालं, त्याच्यामध्ये सुद्धा शिखांचा पराभव झाला. तर 1849 मध्ये संपूर्ण शीख सत्ता इंग्रजांनी काय केली, आपल्या ताब्यात घेतली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 2 चॅप्टर होते, पहिला आणि दुसरा. ते कंबाईन याच्यासाठी घेतले की पहिले 2 चॅप्टर इझी होते. त्यानंतर आता तिसरा आपण चॅप्टर घेऊ. तिसरा चॅप्टर सुद्धा महत्वाचा आहे परीक्षे दृष्टीने. ब्रिटिश सत्तेचे काय भारतावर परिणाम झाले याच्याबद्दल आपण सगळी माहिती बघून घेऊ. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.